सोशल मीडियावरील अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गोंधळ, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्बंध, तरीही सामान्य जनता भरडली जातेय. खामगाव, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र. सोशल मीडियावर पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरलेल्या अफवांमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात सध्या चिंतेचे वातावरण आहे. या अफवांचा फायदा घेत काही ठिकाणी गैरप्रकार होत असल्याचं चित्र असून सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत की पेट्रोल पंप आणि गॅसवाले नेमकं असं का करत आहेत. या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाने शोधणे गरजेचे झाले आहे. सध्या जिल्हाभरातील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. यामध्ये केवळ पेट्रोल डिझेलच नाही तर घरगुती गॅसचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत की गॅस ऑनलाईन बुक केल्यावरही वेळेवर मिळत नाही, उलट एजन्सीकडून टाळाटाळ केली जाते. या वाढत्या मनमानीमुळे जनतेत संताप असून जिल्हाधिकारी आणि पेट्रोलियम मंत्र्यांनी याकडे तातडीने लक्ष द्यायला हवे, अशी मागणी आता जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी आदेश जारी केले आहेत की कोणत्याही पेट्रोल पंपावर बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल दिले जाणार नाही. इंधन केवळ वाहनांच्या टाकीतच भरले जाईल. तसेच रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक पंपावर साठ्याची माहिती फलकावर लावणे आणि सीसीटीव्ही सुरू ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तरीही जे पेट्रोल पंप चालक किंवा गॅस वितरक कृत्रिम टंचाई निर्माण करतील त्यांच्यावर पेट्रोलियम नियम 2002 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत कठोर फौजदारी कारवाई केली जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे.